नमस्कार मित्रांनो, मी सुरेश मोरे टिळकीकर. बळीराजा 4488 यूट्यूब चॅनल व फेसबुक पेजच्या माध्यमातून आज दिनांक इकडे करतात. आज दिनांक किती आहे तारीख? 18 जून 2026 रोजी. आज गुरुवारचा आपण कांबळे बंधू यांच्या शेडवर आले मित्रांनो. यांचा डेअरी फार्म आहे. यांचा डेअरी फार्म लोहा शहरापासून 3 किलोमीटर अंतरावर आहे. लोहा ते लातूर रोडवर लोह्यामधून 1 किलोमीटर अर्धा किलोमीटर असं तुमचं ते हे फाटा अर्धा किलोमीटर. याच्या गावला येणारा फाटा हे लोह्यापासून अर्धा किलोमीटर आहे. मध्ये 2-2.5 किलोमीटर मध्ये गाव आहे. तर मित्रांनो, या अगोदर मी या शेडला व्हिजिट दिलेली आहे डेअरी फार्मला. किती तारखेला आलतो? 2 तारखेला 2 मे. 2 मे या दिवशी मी या शेडवर आलो होतो आणि यांचा आपण सविस्तर असं व्हिजिट झाली आणि व्यवस्थित माहिती वगैरे त्यांचे जनावर आपण दाखवले होते. तर दादा, काय आपल्या त्या व्हिजिट नंतर तुम्हाला काय म्हणजे प्रगती वाटते की तुमच्या डेअरी फार्म बद्दल? गिरायकात वाढ झाली किंवा नाही, कसं काय? गिरायकात वाढ झाली म्हणजे चौकडला गिरायक घ्यायला लागले. लांब गावाकडे चौकट जेवढं लांबचे गिरायक आहे तेवढे इतर गेले, हकाने आले. कारण का तैलावाडी इथं फसवणूक नाही, खात्रीचा माल आहे, हे एवढं वाटायचं. तुमचं आपण 2 मे ला मुलाखत घेतली. 2 मे नंतर आतापर्यंत तुम्हाला आलेला अनुभव काय? म्हणजे किती जनावर विकले तुमचे आतापर्यंत 40-50 म्हशी विकल्या घरूनच. शेडवरून तुमच्या 50 म्हशी विकल्या. काही 10-15 ऑनलाईन सुद्धा म्हशी आपण टाकल्या. म्हणजे पोच केल्या समजा. त्यांनी आपल्याकडे पैसे फोन पे ला टाकले आणि तुम्ही घरपोच पोच केली म्हशी. असा पण व्यवहार झालाय, भरोशाने झाला. कुठल्या भागात गेल्या म्हशी तुमच्या? इकडे जिंतूरला दिली आपण, इकडे मुखेडच्या पलीकडे दिली, लातूरला दिली, इकडे कर्नाटकला 2 दिल्या. घरपोच जेवढ्या दूरच्या आहेत ना, व्हिडिओवर तुमच्यामुळे गेले ह्या, तुमच्या व्हिडिओ मार्फत. आणि जे आपल्या आसपास गेले हे आपल्या स्वतःच्या मार्केटवर गेले ह्या, आणि जेवढं दूरवर गेले नाही तुमच्या चॅनलवर गेले. बर. एकंदरीत गिरायकाचा काय प्रतिसाद आहे? समजा काय प्रतिक्रिया काय? आता ज्यांनी आता समजा तुमचं जनावर बघितलंय व्हिडिओ किंवा तुम्ही पाठविलंय, त्याला व्हिडिओ पाठवले, त्यांनी बघितले, तुमचा व्यवहार ऑनलाईन झाला, सर्व जनावर बी पोच झाले, नंतर येणारी प्रतिक्रिया काय आहे? जसं दाखवलं तसं जनावर पोहोचलंय, तुम्हाला पैसे व्यवस्थित आले काय? नाही, दाखवलं तसं पोहोचलं आणि आपण त्याला 5 ची गॅरंटी दिली, तिथे 7 लिटर 7 लिटर दिली आपण तिथे दिली इथं, आणि त्याला आपण गाप कमी सांगलं त्याच्यापाशी जास्त निघाला. उत्सुकपणे डबल आले आमच्या. ते मालच आपल्या शो घेणार त्याच्यामुळे डबल. जे गिराईक दुरून आले आणि ज्यांनी ऑनलाईन व्यवहार केलाय त्यांचा व्यवहार सांगितले त्याच्यापेक्षा उत्कृष्ट झाला. त्यांच्यासोबतचा व्यवहार अधिक दृढ झालाय, विश्वास वाढलाय. विश्वास वाढला. तर आता आज किती आहेत जनावर तुमच्याकडे? 7 जनावर आहेत. त्याच्यामध्ये 3 वगारी आहेत बरोबर आणि 4 वगारी आणि 3 म्हशी. तर मित्रांनो, आपण पूर्ण आता हे शेड मधल्या म्हशी जनावर त्यांच्या गाभण काळ किंवा दुधाची काय गॅरंटी आहे आणि वगाराची काय पोझिशन आहे, सर्व व्हिडिओच्या माध्यमातून आता जाणून घेऊया आपण. याची काय पोझिशन आहे? 7 महिन्याची लागण आहे. कम्प्लीट 7 महिन्याची. बर. ओरिजिनल गाडीचे. आता हिची काय काय गॅरंटी राहील? हिची सडाची राहील, हिची अंगाची राहील. अंगाची सडाची बोली. अंगा सडाची गोळी. सडाची म्हणजे नेमकं कसं? सडात गाठ फूट काही अडचण आली, सड डॅमेज निघालं, सडात गाठ निघाली, सडाची धार निघणार गेली तर म्हैस वापस. अंगाची आता ते आपण आता ये ना महिना 2 महिन्यापर्यंत आपल्याला अंगाला तर वापस. बर, चाल. दात वगैरे चांगले? ओके. दाताची आपली गॅरंटी. दात खुडके, थान मुक्क, गाठी थानात असलेल्या याची सगळी गॅरंटी राहील. थान मुक्क, गाठ, हिची केना झालं, काय जरी अडचण आली ती गाबाची आपली गॅरंटी. बर. 7 महिन्याची लागण आहे. काय रेट ठेवला हिचा? 1.45. 1,45,000 रुपये किंमत सांगायला. मोठ्या मापामध्ये आहे. शेड मध्ये सुद्धा तिप्पट उभी राहिली, आडवी मावनासाठी. बघून घ्या मित्रांनो हिची लांबी वगैरे. हाईटला 4.5 फूट असेल. कितव्या वेतांना आता लागण असेल? तिसऱ्या वेळेसची लागण असेल. 3ऱ्या-4थ्या वेळेसची. याचं वय कळ ना जापरचं. या वगाराच काय आहे 2 नंबरच्या? नाही, ते घरचा इकलं होतं, त्याला 5,000 देऊन वापस घेतले. ते आईच आहे वगार, ती मला आणच खाऊ दे ना. आता इकली असते तिच्याकडनं. ही वगार मागच्या वेळेस व्हिडिओ मध्ये होती मित्रांनो. ती इकली होती, गिरायकाला 5,000
ही मग वगार आपण मागच्या व्हिडिओ मध्ये टाकल्यामुळं विक्री झाली विक्री होती. झाली त्याला आणि 2000चे 7000 टाकले. पण यायच्या आईचं हट्ट असल्यामुळं किंवा आईनं लहानपणापासून पालन केल्यामुळं माय मेल ती आईने घेतलेलं स्वतः बाजारामध्ये तिच्या बर कापाय दिली हे ती. विकायचं नाही म्हणून सांगितल्यानं वापस घेतली यांनी. विक्री झालेली बघा दड 5000 रुपये भरून वापस घेतली. हे असंच म्हणाले. चालते केवढ्याला दिली ती? ही 70 ला दिली. मग आता ही विकायचीच नाही नाही मरेपर्यंत. नाही नाही ही जायची. चालते ठीक आहे. या गावरांचं काय होय? ही गावरान 6 दात वगार हिची 5 लिटरची गॅरंटी. पहिला रो असताना आपल्या गावातले 4 लिटर पिळे आलाय. हिची बर. 5 लिटर देण्यास वापिस. बर 5 लिटरची दुधाची गॅरंटी राहील. गॅरंटी काय किंमत अंगाची, आहे? सडाची सगळी गॅरंटी आपली. काय किंमत आहे? हिची 1.25 1,25,000 सांगायचे. सांगायची. घेता घेता कमी रमी होईल. बघायचं. गावरान दुसऱ्या वेताला आहे. हा दुसऱ्या. दाताला 6 दात. 6 दात. Complete 6 6,000. दात. हिला सोडूनच दाखवायचे. सोडा बाहेर. ऑर्डर पोझिशन वगैरे बघताय त्याची. हिची सडाची, दाताची, काय जाऊ दे. भांड्याची, दुधाची सगळी गॅरंटी आपली हिची. बर चालतं. बघून घ्या ऑर्डर पोझिशन जवळ आलेली आहे म्हैस. 1-2 दिवसात खाली होईल काय? हो 2-3 दिवस घेईल. येऊ दे भाया इकडे. घेतले ऑर्डर दिसले नाही ना? नाही आज- मागून बघा ना एकदा पोस्टर बघा सर. आज घेतले खाली शेपूट धरायचे. एकदा पोस्टर बघा तिचं. दिसले असं फिरव इकडे आता. फिरव. इकडे फिरव जाऊ दे नको उन्हात. अरे येऊ दे बाहेर. हा, येऊ दे येऊ दे. मध्ये येऊ दे. बाहेरून येऊ दे. येऊ दे येऊ दे. बाहेरून फिरून मध्ये येऊ दे. येऊ दे. गाला भरपूर आहे. प्युअर गावरान साहेब. हम्म. हा, आणि मग पहिला 4 दिलेला आहे. 6 देते पण आपण 5 ची गॅरंटी देऊ तिला. बघायची. गावरानामध्ये म्हैस आहे मित्रांनो. बघून घ्या ऑर्डर पोझिशन वगैरे 1-2 दिवसात खाली होईल. 1.25 लाख रुपये किंमत सांगाले. काय व्हायचं नेमकं फिक्स फायनल? मुराला काय करते बघले की नाही नाही फायनल द्यायचं काय होईल? गिरायकाने आल्यास वापिस धाडणार बस. गिरायक आल्यावर वापस नाही नाही. वापिसच नाही. आपल्या 1000-2000 जाऊ दे पण वापिस नाही. चालते पण ठीक सगळी गॅरंटी तिची. चालते. तुझं काय ही 6 दात वगार आहे. 8 दिवस झाले इलून. येईल आहे. काय चलाली दुधाला? तिला 4 लिटर 4 Guarantee, हा, लिटर 4 आता लिटर. चलाले. काय का चलायच्या? तिच्या वगार आहे. वगैरे आहे का असं? वगार आहे. 6 दात हे Complete 6 दात. 6 दात 4 लिटर दूध चालू आहे. 4 ची गॅरंटी. हो का? आजचा कितवा दिवस आहे? आता 8 दिवस झाले आता. 7-8 दिवस. नाळ बी आहे वासराला. बरं 5-5 देईल समजाय सगळं दूध. नाही आता जे आहे ते आपण सांगावं लागेल सर उद्या. आता 4 आहे. चार. पण चार पक्क दिले आपण. पुढचं काय देईल माहित नाही. हा. या वगैरेच काय आहे? ओके जापर ओरिजिनल. ओरिजिनल. काय किंमत ठेवली त्याचे याची? 45. 45,000 ओरिजिनल सांगायचे. गाडीचं हा. देता घेता कमी कमी होईल. झालं. 1-1.5 वर्ष असेल काय? 1.5 वर्ष. बर ह्याचं वगैरे हे काय? प्युअर गिर जापर किती जापर आहे. नाही हिचं काय रेट ठेवलाय? त्याचं 55. 55,000 सांगायचे. सांगायचं. सांगायचं. देता घेता कमी रमी होईल. बघायचं डोकं. काय होईल याचं फायनल? त्याचं आल्यास देऊत ना कमी जास्त. वापिस नाहीच. गिरायक लांबचं जर आपल्या नावावर आलं साहेब हा तुमच्या चॅनल मार्फतचा गिरायक आलं तर वापिस नाही. वापस नाही. 5,000 नाही. कमी देऊ तुमच्या चॅनलला. आपल्या 1000 देऊ आपण. प्युअर गिर मध्ये वगैरे आहे मित्रांनो. दात वगैरे थोडे काय? नाही नाही. नाही 1.5 वर्ष आपण. एक बार ही हिटवर आलतो म्हणले की आलता आम्ही आता पण लावायला. आम्ही कवळा असल्यानं काही करा नाही आपण. खरं सांगा काय. खरं सांगा काय. आलतं एक वेळेस. सांगा मोबाईल. वगैरे आलं. हा बाहेर आहे एक. एक वगार आहे अजून मुराचा हा आलं. तिचंही वगैरे दाखवा. मुरत हा ह्या इलेलीचं वगार हे होय काय बसलेलं? बसलेलं आहे ते लहान काय वगैरे. काय बार. हा हाय हाय दिसलं. नावाचा आहे. तेवढं. हिचं काय किंमत सांगितली? त्याचे 35,000. 35,000. 35,000 सांगितले मुरामध्ये. मुरा, हा मुरा. छान. हा. हिला चमक हिटवर बघायची चमक. हो हो हे हिटवर यायला जवळ आले. आलं छान. सांगा मोबाईल नंबर. मोबाईल 84 85 84 85 00 00 63 58. 63 58. तुमचं पूर्ण नाव? कांबळे पण पिराजी लक्ष्मण. कांबळे पिराजी लक्ष्मण यांचा हा राहणार मोबाईल. बेरळी. राहणार बेरळी. तुमचा नंबर सांगा. 74 20 84 98 50. आणि तुमचं नाव? प्रमोद लक्ष्मण कांबळे. बरं ते काका होईत काय? हा, काका शेजारी. तुमचं नाव काय? गौतम डोंगरे. डोंगरे. हा, चालेल. गलीतले एक त्यांनी. बर तर भैया आता काय संदेश आहे तुमचा आता आपल्या फॉलोअर्ससाठी आणि गिरायकासाठी?
तुम्ही कोणतीच काळजी घेऊ नका, इथं फसवणूक 1% सुद्धा होणार नाही. फसवणूक नाही, काही नाही, फसवणूक तर नाही, काय राहण्याची सोय, नाही. खाण्याची सोय. सगळी सुविधा आहे आपल्यापाशी उपलब्ध. कोणती जरी अडचण आली तरी म्हैस वापस घेण्यात येईल. दुधाच्या जनावरांचे इथं 2 टाइमचं दूध दूध पिळून पिळा तुम्हीच येऊन. हा दूध पिळून लांबचं जर गिरायक असलं इथं खायची राहायची सगळी व्यवस्था, 2 नाही 3 दिवस राहून दूध पिळून योग्य वाटलं तर घ्यायचं, नसलं तर येण्या जायचा खर्च आम्ही देणार. चालते. आणि लागलेली म्हैस असली साहेब तुमचा डॉक्टर घेऊन याचा. तुमच्या डॉक्टर जर म्हणलं ह्या एवढ्या महिन्याची गाभणी आहे तरच म्हैस घ्यायची, नाही तर आपली म्हैस राहू द्यायची. डॉक्टर सहजासहजी सगळ्या सोबत काही येईना, येत नाही. पण एखादा जर व्यक्ती तिथं जाऊन तपासायचं म्हणलं तर त्याच्या घरी जाऊन तपासू द्या. 8-15 दिवसात परत नाही तर 8-10 दिवसात भाग राहते. सांगण्यानुसार गाभावर ते ना साहेब. चालते. तर मित्रांनो, आपण हे कांबळे बंधूच्या शेडवर डेअरी फार्मर येऊन हा जे व्हिडिओ बनवलाय, या मागच्या काळामध्ये ज्यांनी आजपासून मागच्या काळामध्ये ज्यांनी जनावर ह्यांच्याकडनं खरेदी केलेत ते जर बंधू याच्यावर व्हिडिओ जर बघत असतील तर त्यांनी कमेंट करून नक्कीच प्रतिक्रिया द्या आणि यांच्याशी झालेला व्यवहार आपल्याला कसा वाटते एक थोडं दोन शब्दामध्ये त्याच्यामध्ये मॅसेज करा कमेंटमध्ये. बरोबर आहे ना? यांचा म्हणजे यांच्या व्यवहाराला जर असेल तर सदिच्छा द्या, नसेल तर जे काही यांच्याकडून चूक झाली असेल तर तेही माडा प्रतिक्रिया. मित्रांनो, हे आतापर्यंत रेकॉर्ड आहे, आतापर्यंत आपण बाजारला म्हैस एकदा सुद्धा नेली नाही. हा, तुमचे सर्व जनावर हे गोठ्यावरूनच विकतात डेअरी फार्महून. तुमची कुठेही कोण्याही बाजारात दावण नाही. हा, बाजारची खरेदी आहे पण दावण कुठलीही नाही. तर मित्रांनो, एकदम मनमिळावू व्यक्तिमत्व असलेले हे दोघं भाऊ आहेत. याच्याकडे जवळ आले की मन प्रसन्न होते आणि आम्हालाही फोन आला तर आलोल वाटते, याच्याकडे आवर्जून येऊ वाटते. आम्ही सांगितलेल्या वेळामध्ये याच्याकडं हजर होऊन यायला आम्ही प्रतिसाद देण्याचा आमचा प्रयत्न आहे. तसं तुम्ही सुद्धा प्रतिसाद द्या यांना. आणि यांच्या या तरुण वयामध्ये यांची जी उमेद आहे, हा यांचा पारंपरिक व्यवसाय आहे. याचे वडील आजोबा या व्यवसायातच होते आणि हे त्यांनी हे परंपरागत असलेला व्यवसाय हे पुढे चालवण्याचा प्रयत्न केला आहे. आणि जवळपास 100 काही नाही पण 80% इमानदार आहे याचा धंदा. 100% कोणाचा इमानदारीचा धंदा राही ना. अहो, लोक 50% सुद्धा इमानदार राहिले नाहीत. हे माझा अनुभव आहे. माझ्यासोबत सुद्धा हा घडलंय. काही लोकांनी आम्हाला सुद्धा फसवलंय, आम्ही चॅनलवाले असून सुद्धा. पण तुमचं हे एकंदरीत बोलण्यात वागण्यात व्यवहारातून लक्षात येते की एक जवळपास 80% इमानदारी आहे तुमच्यापाशी कायम. तर चला बंधू, तुमच्या या व्यवसायाला तुम्हाला सदिच्छा, शुभेच्छा. तुमचा व्यवसाय व्यवहार असंच भरभराटीला येऊ. आणि बघणाऱ्या पूर्ण प्रेक्षकांना सुद्धा विनंती आहे मित्रांनो, आपण कुठेही जनावरं घ्या, कांबळे बंधूचे तर घ्याच, कारण हे एकदम भरोसा टाकायसारखे माणसं आहेत. इतर जरी कुठे घेतले तर आपण आपलं संपूर्ण खात्री करूनच खरेदी करा. चालते, ठीक आहे. बाजारापर्यंत आपण इथं म्हैस 5,000 रुपये सहज देऊ. घरी आल्या साहेब आपण गिऱ्हाईकाला वापस धाडत नाही. बाजारपेक्षा बाजारात जे खरेदी विक्रीचे रेट चालले त्याच्यापेक्षा 5,000चं डिस्काउंट तुम्हाला चॅनल मार्फत आल्यावर भेटणार. चालते. आमच्या मार्फत जर गिरायकाल तर आमचा मान ठेवता की बरं. मी सुरेश मोरे, जर तुम्हाला फोन केला की बा हे गिरायक आपल्या मार्फत आले बाबा, तुम्ही त्याला सांभाळून घ्या, व्यवहार चांगला करा, जनावर द्या म्हणलं तर अडचण नाही काय? हा, वापस नाही. चालते, ठीक आहे.